मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या नाशिकच्या दौऱ्यावरती आहेत आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये सध्या पूजा सुरू आहे। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती नाशिक आणि त्र्यंबकमध्ये पाहणी होतीये आणि आढावा सुद्धा घेतला जाणार आहे। यानंतर बैठक सुद्धा होणार आहे। आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती त्र्यंबकेश्वरमध्ये पाहणी केली जाणार आहे मुख्यमंत्र्यांकडून। मात्र या दौऱ्याच्या दरम्यान मुख्यमंत्री फडणवीसांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा ठाकरे गटाने दिलेला आहे। फडणवीस यांना काळे झेंडे दाखवून सिंहस्थ कुंभमेळ्याविषयीची बैठक उधळून लावण्याचा इशारा देण्यात आलाय आणि याच पार्श्वभूमीवरती ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख डीजी सूर्यवंशी यांना पोलिसांनी नोटीस बजावलेली आहे। दरम्यान या सगळ्या पार्श्वभूमीवरती गिरीश महाजन यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण बघूयात। नाही, मंत्र्यांना बोलवलेलं आहे। आजची बैठक अतिशय धावती बैठक आहे। साहेबांना 11 वाजता पुन्हा एक कार्यक्रम आहे आणि म्हणून पाहणी केल्यानंतर साहेब या ठिकाणी येतील। मंत्री महोदय तिघं या जिल्ह्यातले ते आहेत, कुंभमेळा म्हणून मी आहे, आम्हाला या ठिकाणी बोलवलेलं आहे। पुढच्या आठवड्यात साहेब येतील, कारण साहेबांनी सांगितलं मी दर 10 प्रदेशातून या ठिकाणी भेट देईल आणि त्यावेळेला पुढच्या बैठकीला सर्व आमदार आहेत, खासदार आहेत, त्याच्यासोबतही बैठक होईल। 1-2-3 दिवसामध्ये मी पुन्हा येईल, त्यावेळेला सर्व जे आमचे साधू संत आहेत, महंत आहेत, त्यांच्यासोबत आम्ही बैठक करू। साहेब बसले। मुकुल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्याला याविषयी माहिती देतील। मुकुल, एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती फडणवीस मुख्यमंत्री सध्या नाशिकमध्ये आहेत आणि आढावा घेतला जाणार आहे, बैठक सुद्धा होणार आहे आणि त्याआधी त्र्यंबकेश्वर मंदिरामधली पूजा आपण पाहतोय। बरोबर आहे। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आज पहिलीच बैठक नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांची होत आहे। मुख्यमंत्र्यांचा हा पहिलाच दौरा आहे आणि या दौऱ्याची सुरुवातच 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असणाऱ्या त्र्यंबकराजाच्या दर्शनाने होत आहे। आपण बघतोय गर्भगृहामध्ये मुख्यमंत्री गेलेले होते, सोहळं नेसून मुख्यमंत्री तिथे पूजा केली आणि आता रुद्राभिषेक, जलाभिषेक, दुग्धाभिषेक हा सुरू आहे। गेल्या 15 ते 20 मिनिटापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर मंत्री गिरीश महाजन हे त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये आहेत। अत्यंत मंत्रोच्चाराच्या जयघोषामध्ये इथे पूजाविधी पार पडत आहेत। यानंतर परिसराची काही प्रमाणामध्ये ते पाहणी करणार आहेत। इथे ते साधू महंत आले, त्या साधू महंतांची भेट घेणार आहेत, त्यांच्या अपेक्षा काय आहेत, त्यांच्या मागण्या काय आहेत आणि कुंभमेळ्याचं एकंदरीत नियोजन कसं करायचं या संदर्भात ते आढावा घेतील आणि त्यानंतर नाशिकच्या विश्रामगृहावर एक आढावा बैठक होणार आहे। त्यामध्ये सर्वच प्रमुख अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत। अगदी मुकुल, ज्या पद्धतीने यंदाच्या वर्षी आपण पाहिलाय प्रयागराजमधला महाकुंभमेळा अनुभवायला मिळाला, अगदी देशविदेशामधून लोक तिथे आलेले होते आणि प्रचंड कोटींचं ज्या पद्धतीने काय म्हणू आपण त्याला, प्रचंड कोटी रुपयांचं उत्पादन सुद्धा उत्तर प्रदेश सरकारला मिळालेलं होतं या सगळ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती। तर आता यानंतर ज्या वेळेला नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचं आयोजन होत आहे तेव्हा काही वेगळी तयारी, वेगळं नियोजन, वेगळे कार्यक्रम असं काही असेल का? अगदी बरोबर आहे। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याआधी कुंभमेळ्या संदर्भातल्या 2 बैठका घेतलेल्या आहेत। कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली देखील बैठक झालेली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील नाशिकमध्ये बैठक घेतलेली होती। त्यामुळे प्रयागराजची जी भाविकांची संख्या होती ती वाढलेली आहे। त्याच तुलनेमध्ये नाशिकचा कुंभमेळा मागच्या कुंभमेळ्याच्या दुप्पट ते तिप्पटीने भाविकांची संख्या वाढणार आहे। त्या दृष्टीने सुरुवातीला सर्व सोयी सुविधा कशा उपलब्ध करून देता येतील, मूलभूत सुविधा कशा उपलब्ध करून देता येतील, रस्ते आणि इतर सेवा सुविधांच्या संदर्भातलं आढावा बैठक होणार आहे आणि त्यानंतर तू जशी म्हणाली तशी जसे भाविक कोट्याच्या संख्येने भाविक नाशिक आणि त्र्यंबकेश्वर मध्ये येतील, साहजिकच अर्थकारणाला चालना मिळेल आणि हे अर्थकारण देखील शेकडो कोटींपर्यंत जाऊ शकतं। परंतु आता जे आढावा बैठका चालू आहेत त्यामध्ये देखील हजारो कोटी रुपयांच्या विकास कामांचं नियोजन हे केलं जाणार आहे।
अगदी मुकुल, धन्यवाद माहितीसाठी. वेळोवेळी अधिकची माहिती घेत राहू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.